नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आपले क्षेत्र 2.5 एकराचे. आपण या क्षेत्रामध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने कपाशी आणि तूरच्या मिश्रप्रमाणे पेरणी केली होती. या टोकन यंत्राच्या साहाय्याने हे बघा, हे टोकन यंत्र आहे. आता याच टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण या शेतामध्ये खत पेरणार आहोत मित्रांनो. हे बघा, हे खत आहे मित्रांनो. याच्यामध्ये 10 26 26 आणि 15 15 09 15 15 15 09 हे आपण हे खत घेतलेलं आहे मित्रांनो. बघा, या क्षेत्रामध्ये आपण याने आता खत टोकणी करत आहोत. बघा कशा प्रकारे करत आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण टोकन यंत्राने टोकन करून कपाशी आणि तूर इथे पेरलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण खत पण टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरत आहोत. हे टोकन केलेलं खत झाडाला 100% मिळतं. हवेमध्ये हे पसरत नाही, कारण हे मातीमध्ये मिक्स होऊन जातात. गड्डा केल्यासारखं याच्यात होऊन जाते व्यवस्थित झाडाला. मजुराला खूप खर्च येईल मित्रांनो असं खत टाकण्यामध्ये, बट या मशीनने अगदी एक माणूस 5 एकरात आरामात एका दिवसात करू शकतो.